आम्ही दरवर्षी 1 जानेवारीला इस्कॉन टेम्पलला नक्की व्हिजिट करतो, पण यावर्षी आम्ही इंडियामध्ये असल्यामुळे ते राहून गेले. आज वेदर खूप छान होतं म्हणून अचानक प्लॅन केला की चला आज इस्कॉन टेम्पलला जाऊया. मंदिराचं टायमिंग थोडंसं लिमिटेड असल्यामुळे आम्ही सकाळी लवकर उठलो, पटकन रेडी झालो आणि निघालो. आमच्या लोकेशन पासून हे मंदिर जवळपास 1.5 तास दूर आहे. आणि तुम्हाला माहित आहे का, जपान मधल्या या इस्कॉन टेम्पल मध्ये फक्त इंडियन्स नाही तर जॅपनीज लोकही येतात. ते भारतीय संस्कृती बद्दल जाणून घेण्यासाठी खूप क्युरियस असतात. आम्ही पोहोचलो तेव्हा भजन चालू होतं. अजून मंदिर पूर्णपणे उघडलं नव्हतं, पण आम्ही पोहोचल्यावर मंदिराचे दरवाजे उघडले. आत गेल्यावर खूप शांत वाटत होतं. भजन आणि तिथलं शांत वातावरण काही वेळासाठी सगळा स्ट्रेस आणि धावपळ विसरून गेलो. मला या टेम्पल बद्दल एक गोष्ट खूप आवडते. तुम्ही कितीही बिझी असाल तरी इथे आल्यानंतर काही मिनिटे बसलात तरी मन एकदम काम होते. जर तुम्ही जपानमध्ये राहत असाल किंवा व्हिजिट करणार असाल तर हे प्लेस तुमच्या बकेट लिस्ट मध्ये नक्की ऍड करा. असं काही आमचा संडे गेला आणि तुम्हालाही जपान मधलं हे इस्कॉन टेम्पल कुठे आहे हे जाणून घ्यायचं असेल तर कमेंट मध्ये मला नक्की सांगा.